शुभ सकाळ सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आत्ताच मी आले बैठकीवरून आणि तनिषचं चालले रडारडी, कारण त्यांनी मोबाईलमध्ये बघितले व्हिडिओ कालचा की आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि पहिल्यांदा असं झालं की त्याला घेऊन नव्हतं गेलं, कारण अचानक गेलो होतो ना त्याच्यामुळे। तर त्याला म्हटलं की आज उद्या तुला घेऊन जाते, तर तो ऐकायला काय तयार नाही आहे। आता रडतो, किती वेळ रडणार आहे ते बघते आता थोडा वेळ। चल उठ, अभ्यास कर। आणि त्याचा अभ्यास बघा कसा पडलाय पसारा। त्याला काल डीमार्टला नेलं नाही आहे, तर हा गेला होता क्लासला, ह्याला बोलली आज घेऊन जाईल, तर ऐकत नाही आहे। हे बघा, आता मी आले बैठकीवरून आणि हा मुलगा माझा रडायला लागला आहे। बघा तुम्ही आता। हाय तनिष, आता सगळ्यांना व्हिडिओ दिसणार। रडतोय तनिष। आज माझा तनिष मला अंडं तळून खायला देतोय बघा। बाबडे दाखव, मीठ टाकलं का? काय टाकतो? मीठ टाकतोय तो। व्यवस्थित तळ, जाळू नको कांदा। आता हळू, बापरे तेल बी उडवल। बापरे येतो तुला, म्हणजे किती मोठा झाला बघा ना, केवढा उंच खाली डबा ठेवला आहे आणि किती मोठा झाला आहे माझा बबड्या। कोणासाठी तळला आहे? मम्मीसाठी ना। अरे चटका लागला। उडतं, बारीक कर ना, गॅस बारीक करायचा। असं कुठलं पण जेवण करताना लहान मुलांनी गॅस बारीक करायचं। झालं? हां, 1 मिनटात ताट दे। थँक्यू। तनिषने माझ्यासाठी अंडा फ्राय केलेला आहे। थँक्यू तनिष। सोनू आले स्कूलमधून आणि आमचं आलं आहे पार्सल। बघू आता काय मागवलं ह्याच्यामध्ये। अरे पार्सल बघू काय बघू। तुला माहिती आहे का काय आहे सोनू त्याच्यामध्ये? सोनूला ना असे पार्सल वगैरे उघडायला आवडतात ना सोनू? आपली बॉटल खराब झाली ना स्टीलची, त्याच्यामध्ये थंड पाणी राहत नाही आहे, त्याच्यामुळे दुसरी बॉटल आणली स्टीलची। बघू कशी आहे। मीच पप्पांना काल बोलली तुम्ही मागवा 1 बॉटल, मागवली। ह्याच्यामध्ये कसं थंड पाणी राहतं ना, किती वेळ राहतं बघ त्याच्यामध्ये लिहिलं आहे। पहिले काढ तर बॉटल बाहेर, बघू ना। हो का? 1 लिटरची आहे ना? ब्लॅक कलरची। आधी स्टील घेतलेली ना आपण, स्टीलची, तर ती खराब झाली। त्याच्यामध्ये थंड नाही राहते पाणी, थोडा वेळच राहते। हां, तर आता ही घेतली आहे। उघड बरं, झाकण उघड। छान आहे। चला आता त्यात थंड पाणी भरून। काय नाही, त्याच्यामध्ये हे असतं ते, आतमध्ये वास वगैरे नको यायला, औषध असतं ते। चला जेवून घे, चल आता आले तर पटपट आवर आता। मम्मी चालल्या आता इथे स्वयंपाक बनवणं। मम्मी काय बनवतेस? आज बनवते मच्छी बनवते। हे बघ, पप्पांनी मच्छी आणली, मी स्वच्छ करून ठेवली। कसली मच्छी आहे? ही ना पापलेट आहेत, पण ते ना तोडून आणलेत पप्पांनी। मोठा होता ना तो, 2 होते मोठे, म्हणजे पप्पांनी त्याला कट करून आणले, तोडून अख्खे आणले। आता ते ना आता फ्राय नाही करत आहे, कारण का आज थोडा त्याचा रस्सा खायचा आहे। त्या दिवशी फ्राय खाल्ले ना, असं थोडंसं असं सुक्का असं भाकरीवर खाता येईल असं रस्सा बनवते, थोडासा भात करते आपल्याला। हां मम्मी दाखवतो आता कशी बनवतेस। दाखवते। मी आता थोडंसं रेडी होते, पहिले सगळं रेडी करते, मग दाखवते। हां मम्मी झालं का गं तुझं? हो झालं। हे बघ, आता हे करायचं आपल्याला, रेडी केले मी सगळं। काय काय घेतलंय? त्यासाठी घेतले लसूण, कोकम, 2 मिरच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर घेतली चिरून, टोमॅटो घेतले आणि मच्छी, आणि इथे वाटण घेतलं। हे कसलं वाटण आहे ते? कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे केलेलं। आता मी दाखवते, फोडणी घालते, दाखवते। आता मी करते मच्छी। पहिले त्यात तेल घालते। किती चमच टाकलंस तेल? 3 पळ्या तेल घातलं मी, म्हणजे एवढी मच्छी असेल त्या हिशोबाने तेल घालायचं आपलं। लसूण घालायचं तेलामध्ये, तेल तापल्यावरती। त्यानंतर त्याच्यात मिरची घालायची, लसूण मिरची चांगली परतायची। कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये, थोडी ठेवते वरती घालायला।
ना अर्धा चम्मच हळद घालायची, हिंग घालायचं, एक छोटा चम्मच हिंग घालायचं आणि ते परतून घ्यायचं चांगलं. ते परतलं ना, हे चांगलं परतलं ना तर त्याच्यामध्ये मग लाल तिखट घालायचं. लाल तिखट म्हणजे आमचा घरगुती मसाला आहे, ते आता तुम्हाला ते जितकं तिखट लागत आहे हिशोबाने तिखट घालायचं. ते चांगलं परतायचं, त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. मग टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. मसाला जळला पण नाही पाहिजे आणि चांगला पण झाला पाहिजे, म्हणजे चांगला फ्राय झाला पाहिजे. त्याच्यामध्ये वाटण घालायचं. तुम्हाला जेवढं घट्ट रस्सा पाहिजे त्या हिशोबाने. आता मी एक दिवस वाटणची व्हिडिओ दाखवेल. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही वाटण घाला. ते पण चांगलं परतून घ्यायचं असं. हे चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ह्याला. आणि ह्याला तेल चांगलं सुटलं ना, आता याला बघा भाजीला कसं तेल सुटलंय. हे का असं चांगलं परतायचं. आता ह्याच्यात मीठ घालायचं. थोडंसं घातलं. आता त्यात मच्छी घालायची आपली. चांगली परतून घ्यायची आपल्याला ह्या वाटणामध्ये. चांगली अशी परतली ना की थोडं 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. 5 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे. आता आपले झालेत आता 5 मिनटं. आणि त्याला चांगलं तेल सुटलं. त्याला परत असं परतून घ्यायचं थोडंसं. आणि मग मच्छीमध्ये थोडं पाणी घालायचं. मच्छी काय लगेच शिजते ना, कारण का तुम्हाला जेवढं पाहिजे. मला थोडंसं सुक्कंच पाहिजे, लपचिक असा रस्सा पाहिजे, त्यामुळे मी थोडंच घालते. हे बघा, तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ, पण मला एवढंच पाहिजे म्हणून मी. आणि थोडं शिजलं ना की मग अजून थोडं घट्ट होईल ना. हे बघा, आता ह्याच्यामध्ये कोकम घालायचे. आता ह्याच्यात कोकम घालते. कोकममुळे कसं त्याचं एक मच्छीला वास असतो ना, तो निघून जातो आणि टेस्ट पण चांगली लागते त्याच्यामुळे. आणि हे थोडं मीडियम गॅस करायचं. एक उकळ आली ना, जोरात अशी यायला लागली. आता अशी उकळ यायला लागली ना की त्याला थोडं हलवायचं. मच्छीला जास्त हलवायचं नाही, असं साईडने थोडं हलवायचं बघा, नाही तर पीस आहे ना असे तुकडे पडतात त्याचे. उकळ आली ना थोडी मीडियम गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. मग मच्छी पण शिजते चांगली आणि होईल. मच्छीला काही जास्त वेळ नाही लागत शिजायला, त्यामुळे रस्सा पण थोडासाच केला. आता भाकरी करते या साईडला. आपला आता रस्सा रेडी झाला आहे बघा मच्छीचा. आणि मग नंतर त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची. आधी पण घातली त्यामुळे जास्त नाही घालायची. आणि बंद करायचं गॅस. तर झालं आपला. आणि इकडे मग आता भाकरी करायला घेते. भाकरी कसली करणार आहे मम्मी? आज ज्वारीची भाकर करते, कारण का पप्पांना ज्वारीची खायची आहे. खूप दिवस झाले बनवली नाही ना. पप्पा बोलतात बनव आज ज्वारीची. म्हणजे ठीक आहे. आता भाकरी बनवते आणि भात, मच्छीचा रस्सा. आज दरवेळेला फ्राय करतो पण आज नको बोलतात. ऊन पण खूप तेलकट त्याच्यामुळे म्हणलं आज रस्सा हलका हलका खाऊया. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे पप्पांनी बनवायला लावलेत स्वामी समर्थांचे छोटे फेटे. आणि आता मम्मी काय करते ते आपण बघूया. आता इथे मम्मी बघा कशी भाकरी बनवते. ज्वारीची भाकरी हाताने बनवते मम्मी, थापून. हां, हाताने बनवते ना. ते लाटण्याने ना पटपट होतात ना, लाटून तांदळाच्या वगैरे, म्हणून मी लाटण्याने बनवते. हाताने वेळ लागतो थोडासा. वेळ ना बघा कशी माझी भाकरी मला पण येतात हाताच्या हातात. हा जो गोळा आहे ना, हा याचा मी बनवेन. एवढी छोटी? हां हां. अरे छोटी तर आपण ट्राय तर करून बघूया. तुला शिकवलेलं ना त्या दिवशी अशी बनवायची. हाताची पटकन होते उलट, पण मी आपली लाटून बनवते पटपट. लाटून बनवायला मला आवडतात, पटापट होतात. आता आमची भाकर कशी रेडी झाली आहे. आणि आता आम्ही काय काम करतो? काय मला पीठच नाही लावला. राहू दे. मुलांना नाही आवडत जास्त ज्वारीच्या भाकरी. त्याचे पप्पा आणि मी तनिष खायचा. तनिषा एक दिवस ना भाकरी खाल्लेली आणि ना मटण केलेलं सुक्कं. तर त्याला काय झालं काय माहिती, तर त्याला उलटी झाली. तेव्हापासून तो
ज्वारीची भाकर नाही खात. त्याला त्याचं म्हणणं असं झालं की मला भाकर खाऊन उलटी झाली. त्यापासून तो भाकर ज्वारीची खात नाही, तांदळाची खातो, चपाती खातो. आणि त्यांच्यासाठी नाही करत. आणि पाहिजे तर नंतर घावणा काढून दिले किंवा 2, नाहीतर मग ते भात खातात असं. हे बघा, आता ही आपली भाकरी जवळजवळ रेडी झाली. ज्वारीची भाकरी ना थोडी कडक करायची, मग चांगली लागते. एकदम नरम असली ना मग ती खायला थोडी कडक कडक छान लागते खायला. जास्त पण नाही, म्हणजे अशी तव्यावर थोडी क्रिस्पी केली ना की छान लागते खायला. भाकरी झाली रेडी. आता जेवायला ताट वाढते. मम्मी वाढते आता इथे जेवण. भाकर वाढली आहे. आणि काय वाढते मम्मी? वाढते मच्छी. मच्छी? कसली मच्छी? पापलेटची मच्छी आहे. मस्त आहे ना? मस्त. तुला आवडते का? मला सगळं आवडतं नॉनव्हेज. सगळं कसं काय आवडतं? सगळं नॉनव्हेज आवडतं. हे बघा आमचं तनिष आला आता ट्युशनवरून. हे बघा कसं येण्यासारखीचा आल्याला मग चालू होते त्याची. तनिष कसं? तनिष तू बोल या सर्वांना. सर्वांनी जेवायला.